पनवेल महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका रुचिता लोंढे यांनी त्यांना नगरसेवक म्हणून मिळणारा मानधन आणि भत्ता संपूर्ण 5 वर्षांसाठी महापौर सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील पत्र त्यांनी महापौर नितीन पाटील यांना दिले। नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिकेची निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजप पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा रुचिता लोंढे या बिनविरोध निवडून आल्या आहेत। आपल्या दुसऱ्या नगरसेवकाच्या टर्ममध्ये त्यांनी अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे। त्यांना नगरसेवक म्हणून मिळणारा मानधन आणि भत्ता संपूर्ण 5 वर्षांसाठी महापौर सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या उपक्रमाचे महापौर नितीन पाटील यांनी कौतुक करत त्यांच्या या उपक्रमामुळे इतर नगरसेवकांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले। आज पनवेल महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून मी आज इथे आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, अविनाशजी कोळी साहेब, अरुणशेठ भगत साहेब, जेम मात्रे साहेब, परेशजी ठाकूर साहेब, प्रीतमजी मात्रे आणि सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनी, नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारला। आणि या इथे आज खरोखर सुखद घटना लगेच घडलेली आहे की आम्हाला अभिमानाची अशी गोष्ट आहे की आमच्या ज्या पनवेल महानगरपालिकेचा दुसऱ्यांदा होणाऱ्या नगरसेविका आहेत रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी आजच मला इथे पत्र दिलेलं आहे की त्यांचा जो नगरसेविका म्हणून मिळणारं मानधन आणि भत्ता यांनी यापुढे पूर्ण 5 वर्षासाठी महापौर सहाय्यता निधी यांच्या या समाजोपयोगी कामांसाठी आजपासूनच त्यांनी जाहीर केलेलं आहे। मी पनवेल महानगरपालिकेचा महापौर म्हणून रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे समेळ यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि खरोखरच त्यांच्या या पत्रामुळे किंवा त्यांच्या या चांगल्या उद्देशामुळे सर्व नगरसेवकांना चांगली समाज उपयोगी कामं करण्याची प्रेरणा निश्चितच मिळेल असा मला विश्वास वाटतो।